हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? इथं मम्मी नैवेद्य दाखवून घेत होती. तिची खूप धावपळ झाली होती या दिवशी. तिनं सगळं स्वामींच्या आवडीचंच बनवलं होतं. पिठलं भाकरी, भात, वरण सगळं बनवलं होतं आणि ती इथं नैवेद्य दाखवून घेत होती. तिची खूप धावपळ झाली होती आणि प्रार्थना मागत होती की सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो आणि सगळे खुश राहो. इथं ती आपले पाय पडून घेत होती. ती खूप हॅपी होती, तरी इतकी थकली होती तरी. मग पप्पाने अचानक काहीतरी घेऊन आले होते, कारण की ते बाहेर गेले होते. त्यांनी हा चंदन टिक्का आणि हे कारले लोणचे पहिल्यांदाच ऐकले मी. कारले लोणचे काय असतं? कारल्यावाने तरी टेस्ट नव्हती लागत, नशीब एकदम भारी टेस्ट लागत होती लोणच्याची, एकदम भारी मस्त. इथं झेंडूबाम पण घेऊन आले होते. ते झेंडूबाम पण घेऊन आले होते, काय माहिती का घेऊन आले होते. नंतर इथं अंजीर घेऊन आले होते. नंतर इथं चक्की एकदम अशी कडक आणि अशी हे तिचं टेक्स्चर खूप भारी होतं आणि मस्त लागत होती. इथं जवसाची चटणी माझी आवडती, मला खूप जवसाची चटणी आवडती. आणि इथं शेवसुद्धा आणली होती पप्पांनी. आणि मी त्यांना स्पेशली सांगितलं की मला आवा कँडी आणा, तेव्हा त्यांनी आवा कँडी आणली होती, कारण की मला आवा कँडी खूपच आवडते. नंतर इथं मम्मी ते टेस्ट करून घेत होती. तिला ह्या दोन डिश तर खूपच आवडतात, शेव आणि हे. संध्याकाळचा शूट आहे. इथं मम्मीनं कढईत टॉपिंग टाकून घेतलेत. त्यात मस्त मसाला टाकून त्यात राईस टाकला होता. एकदम असं भारी शेजवान राईस झाला होता. हे बघा, ते राईस टाकते इथं, एकदम भारी शेजवान राईस झाला होता. मम्मी एक काम करते आणि दुसरं काम लोडिंगला नसं असं होऊच शकत नाही. हे बघा, बाजूला दुधाचं पातेलं उकळतच होतं आणि इथं मस्त ते हलवून घेत होती. मला तर ते बघूनच तोंडाला पाणी सुटत होतं. मस्त हे टाकलं होतं टॉपिंग्स. थांब मी तुम्हाला सांगतो कोणते टॉपिंग्स टाकले होते. नंतर इथं मनी आली होती. मनी खूप क्यूट रिॲक्शन देत होती. ती कॅमेरासमोर जरा थोडे जास्तच क्यूट रिॲक्शन देते. आम्ही सारखे तिचे रिॲक्शन रेकॉर्ड करत असतो, पण कधी दाखवत नाही. आज दाखवलं. खूप भारी मनी रिॲक्शन देत असती. नंतर इथं मी हे कांदा पातून ते घ्यायला आलतो. कोथिंबीर काय सडकी तरी 10ला एक गड्डी दिली होती आणि कांदा पात तरी नशीब 10ला 2 देत होते, तरी भाजी जास्त निघत नव्हते, सगळं पिव पडलेलं होतं. नंतर इथं पप्पा मला उपासाची मिसळ खायला नेत होते. नंतर इथं हे केलं. बाय.